रामकृष्ण हरी मित्रांनो, मी आता आलो आहे आमच्या गावाला. कोकण खेड तालुक्यात नांदिली आमच्या गावी 3 दिवसाचा आमच्या गावाला सप्ताह आहे. त्यानिमित्त गावाला आलो आहे. सप्ताह कसा असणार आहे आणि 3 दिवसाची काय धमाल मस्ती असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत. जीवभूत सनातन मनषष्टानि प्रकृतिस्थाने कर्षति शरीरे यद वाप्नोति. कुठे चालला तू? कुठे चालला? आणि तू त्याचा कार्य करून ते त्या लेकरांपासून करून घेतो. तसा ह्या वर्षी पण आनंदात हा अखंड हरिनाम सप्ताह 3 दिवसाचा पार पाडशील आणि ह्या सत्याचा ह्या लेकरांवरती ठेवशील आणि ह्यांच्यापासून काम आपली काय असतील ते करून घ्यायची. चूक झाली क्षमा कर आणि आपला हा नारळ आहे तो मान्य करून घे. रामकृष्ण हरी. मी आता हे आमच्या नांदिवली खेड या गावी अखंड हरिनाम सप्ताह 2025 आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. अखंड हरिनाम सप्ताह निमित्त श्री गावदेव केदार नवल्या कालकाई विठ्ठल रुक्माई आणि हनुमंताला गारानं घातलं जातं, नारळ दिला जातो. त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताह निमित्त गावदेव श्री केदार नवल्या कालकाईची पालखी ही मंदिराभोवती फिरवली जाते. विठ्ठल रुक्माई ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा गजर करत पालखी फिरवली जाते. त्याच्यानंतर भगवा ध्वजाला वंदन करून आणि त्याची पूजा करून पारायणाला सुरुवात होते. दुपारी महाप्रसादाचा असा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर सायंकाळी हरिपाठाचा कार्यक्रम असतो. विठ्ठल रुक्माई ज्ञानोबा तुकाराम महाराज यांचा गजर करत आपल्याला हरिपाठाचा आनंद घेता येईल. सायंकाळी कीर्तन असतो. ज्ञानप्रबोधन आणि समाज प्रबोधन असं कीर्तन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल. संध्याकाळी आपल्या नादोली गावाभोवती जी गावं आहेत विहाळी, मालदे आणि वाडीबीड यांचं महिला व पुरुषांचा व बालकांचा आपल्याला या भजनाचा कार्यक्रम आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच शेवटच्या दिवशी आपल्या गावातील सर्व महिला भगिनी या आरतीचं ताट घेऊन व संपूर्ण मंदिराभोवती या ज्योत पंथी लावून अखंड मंदिर हे दिव्याने उजळवलं जातं आणि मंदिराभोवती 5 वेळा आपल्या गावदेवाची पालखी ही फिरवली जाते. विठ्ठल रुक्माई ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा गजर करत, श्री केदार नवल्या कालकाईचा गजर करत आणि आपल्या या मृदुंगाच्या आवाजात नाचत गात आपल्या हा हरिनाम सप्ताला आणि आपल्या या मंदिराच्या समोरच असणारी होळीच्या पट्टी इथे पालखी नाचवली जाते. त्यानंतर काल्याचं कीर्तन असतं. अशा पद्धतीने या हरिनाम सप्ताहाची सांगता होईल. अशा पद्धतीने संपूर्ण असा अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा
आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला आमच्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह हा कसा वाटला. आणि हा बघून नक्कीच तुमच्या मनात देखील उत्साह निर्माण होईल आणि तुम्हालाही हाय त्या जागेवर तुम्हाला नाचावं असं वाटेल आणि पुन्हा अशाच गोष्टीला तुम्हाला जिथे अखंड हरिनाम सप्ताह असेल तिथं तुम्ही नक्की भेट द्या आणि हा आनंद तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच घ्या. आपण भेटूया पुन्हा अशाच चांगल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत रामकृष्ण हरी. आजपासून अखंड हरिनाम सप्ताह नांदेली विठ्ठलवाडी हा सुरुवात होते. गड बसवायची आणि सप्त्याची तयारी सुरू झाली. इथं इथं आमच्या कोकण खेळ युवा शक्तीचं कॅलेंडर लावलेलं आहे. इथं गड बसवायची तयारी सुरू आहे. सप्त्याचं गड बसवायची तयारी सुरू आहे आता सध्याला. आता हा गड बसवला की मग पारायणाला सुरुवात होईल. हे आजचं आपल्या विठ्ठल रुक्माईचं सुंदर असं रूप अशा पद्धतीने घट बसून झालेला आहे. जो अखंड हरिनाम सप्ताह आहे ठेवलेला असतो वर्षांवर्षी आणि तू त्याचा कार्य करून ते त्या लेकरांपासून करून घेतो. तसं ह्या वर्षी पण आनंदात हा अखंड हरिनाम सप्ताह 3 दिवसाचा पार पाडशील आणि ह्या सत्याचा ह्या लेकरांवरती ठेवशील आणि यांच्यापासून कामं आपली काय असतील ते करून घ्यायची. चूक झाली क्षमा कर आणि आपला हा नारळ आहे तो मान्य करून केदार नवलाय काल काय बाय माझ्या अशी धन्यकाचे शरण आलो तुला. ही लेकरं तुझी हाताखाली घे, आतापर्यंत जशी घेतली तशी पण ह्याच्या पुढे घे आणि तुझं काय हे कार्य जे आहे आज करून घेते त्या लेकरांपासून ते तसं करून घे. काय चूक झाली क्षमा कर आणि हा 3 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह पार पाड. हनुमंतराया चरण आलो तुम्हाला. ही लेकरं तुमची तुमच्या चरणाशी नतमस्तक झालेली आहे. तेव्हा हा तुमच्या चरणाजवळ एक सुवर्णाचा ठेवलेला आहे. पूर्ण फुलाची पाकळी आणि ती मान्य करून घ्या आणि आजपासून 3 दिवसापर्यंत तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि त्यांच्यापासून जो अखंड हरिनाम सप्ताह 3 दिवसाचा पूर्ण करून घ्या. त्याच्यामध्ये काय चूक वाग झाली क्षमा करा आणि जसं आजपर्यंत सांभाळत आले तसे सांभाळून घ्या आणि हा कार्यभार तुमचा पार पाडून घ्या. गावदेव श्री केदार नवल्या कालकाई आणि विठ्ठल रुक्माई आणि मारुतीरायाला गारानं घालून आता अखंड हरिनाम सप्त्याची सुरुवात झाली आहे.
दळीत सोन ज्ञानेश्वर महाराज की जय। विठ्ठलाचा आणि हनुमानाचा गजर करत अखंड हरिनाम सप्त्याला सुरुवात झालेली आहे। शोभारकमय 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 शोभारकमय। पूजा करा। शरण शरण हनुमंता शरण हनुमंता शरण हनुमंता शरण हनुमंता माधो राम दूता माधो राम दूता माधो राम दूता माधो राम दूता भक्ति जाया वाटाय भक्ति जाया वाटाय भक्ति जाया वाटाय भक्ति जाया वाटाय रामाला तू बड़ा रामाला तू बड़ा रामाला तू बड़ा रामाला तू बड़ा सुराले विरा सुराले विरा सुराले विरा सुराले
स्वामी लागे तो सागर स्वामी लागे तो सागर स्वामी लागे तो सागर स्वामी लागे तो सागर काय भक्ती जाया वाटा आय भक्ती जाया वाटा आय भक्ती जाया वाटा आय भक्ती जाया वाटा लावाया तू बना मजा लावाया तू बना मजा लावाया तू बना मजा लावाया तुका मने रुद्रा तुका मने रुद्रा तुका मने रुद्रा तुका मने रुद्रा धन्य अंजनी कुमारा धन्य अंजनी कुमारा धन्य अंजनी कुमारा धन्य अंजनी कुमारा कुंडली गवंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हनुमान महाराज की जय हनुमान महाराज की जय हनुमान की जय गंगा 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 दृष्टि पड़ता ब्रह्मा गिरे दृष्टि पड़ता ब्रह्मा गिरे दृष्टि पड़ता ब्रह्मा गिरे दृष्टि पड़ता ब्रह्मा गिरे धर्वनी सगुण उत्पादा बालकीडा धर्वनी सगुण उत्पादा बालकीडा बोल विलारेडा निगम वाचे बोल विलारेडा निगम वाचे बोल विलारेडा निगम वाचे निवृत्ती नाथना देव सोपान मुक्तबाई ज्ञानाधिपती कला मुक्तबाई ऐश्वर्या वरदान ऐश्वर्या वरदान ऐश्वर्या वरदान भाग्यदेवा भेटी भाग्यदेवा भागवत केला भागवत केला नीलमने जाता नाविकता घुस नीलमने जाता नाविकता घुस धरती दोष कैसा राजे धरती दोष कैसा राजे देव सोपान देवा सोपान मुक्ताबाई ज्ञानाधिपती करा मुक्ताबाई ज्ञानाधिपती करा मुक्ताबाई ज्ञानाधिपती करा श्री ज्ञानदेव महाराज की जय या इकडून या अखंड हरिनाम सप्तेला आता सुरुवात झालेली आहे. पारायणाला आता सुरुवात होईल. सगळे पारायणाला बसले. पाये पादुजाचे चिरकुट
माये बाप जाते चिरकुट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता ऐसा एक पतित ऐसा एक पतित तुला मुद्रांकित मसी पत्र दे केवळे मती पत्र ते केवळे राव तालवी आपुला पाळे राव तालवी आपला काळे बाप रखुमा देवी वरुदा बाप रखुमादेवी वरुदा सांभाळे आपल्या प्रिदा सांभाळे आपल्या प्रिदा पतित पतित पतिता पतित 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 धरिणी देवाचा पतिता देवाचा पतित तरी तू आपुल्या सत्य हरी तू आपुल्या सत्य मन करावे सरते बंद करावे सरते नाहीची लाईट गेली. बुद्धी नाही चित्तवृत्ती हिर पाया पाशी बुद्धी हिर पाया पाशी बुद्धी अपराधाचा गेलो अपराधाचा केलो कामने काय बोलो कामने काय बोलो तू आपुल्या सत्य हरी तू आपुल्या सत्य मज करावे सरते मज करावे सरते मज करावे सरते मज करावे कुंडली कवचारवित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगत गुरु तुकाराम महाराज की जय रामभाऊ कोगणे महाराज की जय विठुराजी महाराज की जय शांताराम भगवान की जय जय गुरुदेव मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर आणि भगवा ध्वजाचे पूजन केल्यानंतर आता थोड्याच वेळात केसरी केदार नवल्या कालकाईच्या पालखीचं आगमन होईल. पाहूया. आणि हे आहे आमच्या कोकण खेडीवा शक्तीचं दिनदर्शिका कॅलेंडर. कुठे चालला कुठे चाललो तू कुठे चालला
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 मी घेतो ते ठीक आहे ठीक आहे सपोरी सपोरी या तुम्ही ते
माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकाराम केदार नवल्या कालकीच्या पालखीचं आगमन विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात झालेलं आहे. केदार नवल्या कालकाईचा गजर करत आणि विठ्ठल रुक्माईचा गजर करत आपल्या हरिनाम सप्तेसाठी ही पालखी आलेली आहे. केदार नवल्या कालकीच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर माडीवर इथं महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सगळे तिथं आता जेवायला बसलेले आहेत. नाके दिसलं पाहिजे तू. नको नको आहेत सगळे. आता सगळ्यांचं इथं जेवण चाललंय. काय बरे ना? कुठे झाली? महाराज की जय, महाराज की जय. घेतली पुरुषं प्रपद्ये प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माण मोहादित संगतोष गच्छन्त मूढा पदं गयन्ति न शशांको न पावक
यदित्वा निवर्तन्ते तद्धाम परमं ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनसष्टानीन्द्रियाणि प्रकृतिस्थाने कर्षति शरीरे यद् वाप्नोति यच्चाप्युत्क्रामति अगायुर्गन्धानि वासि गोत्रे चक्षुस्पर्शे गाव व्याळी येथील कोकणातील भजन आपण आता बघत आहे.
जिल्ह्यात आणि Hare
गौड
तुझ्या मुरलीच्या पायी मन मोहिले मन मोहिले अशा पद्धतीने आजचं विहाळी गाव विहाळीतलं कोकणातील भजन आता आपण पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपण आमच्या गावातील चंद्रकांत बुवा कदम यांचं कीर्तन ऐकलं। अशा पद्धतीने आपल्या हरिनाम सप्ताह चालू आहे, बघत राहा अशा हरिनाम सप्ताह।